Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आपण चॅप्टर नंबर 4 रेशो अँड प्रपोर्शन याची ही प्लेलिस्ट सुरू केली आहे आणि आज हा या प्लेलिस्टचा थर्ड व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.1 ला कंटिन्यू करू, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 सॉल्व करणार आहे. सो आपण स्टार्ट करू प्रॅक्टिस सेट 4.1 चा क्वेश्चन नंबर 4. हा मी क्वेश्चन स्क्रीनवर लिहिला आहे. सो आपण आता समजू याच्यात दिलेलं काय आहे. 3 person can build a small house in 8 days. To build the same house in 6 days, how many persons are required? सो एक घर बांधण्यासाठी 3 माणसं लागले आणि त्या 3 माणसांनी एक घर 8 days मध्ये बांधलेलं आहे. आता हे जे सेम घर आहे हे किती लोक तुम्ही आणले तर ते 6 days मध्ये बांधून देतील, हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. सो आपल्याला काय शोधायचं आहे, नंबर ऑफ पीपल किंवा नंबर ऑफ पर्सन्स हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की ते लोक 6 दिवसामध्ये घर बांधून देतील. सो क्वेश्चन मध्ये दिला आहे 3 person 8 दिवसात घर बांधताय, तर किती पर्सन 6 दिवसामध्ये घर बांधतील. तर याला सॉल्व करण्यासाठी आपण काय लिहिणार, 3 multiplied by 8 equal to क्वेश्चन मार्क मल्टीप्लाइड बाय 6. आता 3 multiplied by 8 तसंच ठेवू आणि या क्वेश्चन मार्कला आपण म्हणू की x पर्सन्स. सो 3 multiplied by 8 किती होतं, 24. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, तर हा 6 आपण या साईडला पाठवू. सो तो होणार 24 divided by 6 which is equal to 4. तो फायनली x ची व्हॅल्यू काय आली आहे, 4. आणि x इक्वल टू 4 याचाच अर्थ काय की टू बिल्ड द सेम हाऊस इन 6 days वी रिक्वायर्ड 4 persons. तो सेम हाऊस जे घर मी तुम्हाला दाखवलं होतं ते बांधण्यासाठी 4 लोक लागतील आणि हे 4 लोक 6 days मध्ये ते घर बांधून देतील. अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केलाय. आता आपण जाऊयात प्रॅक्टिस सेट 4.1 चा क्वेश्चन नंबर 5. सो क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिलं आहे, कन्वर्ट द फॉलोइंग रेशोज इनटू पर्सेंटेज. एक रेशो दिलेला असेल त्याला आपल्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचंय. तो सगळ्यात आधी रेशो लिहून घेऊ, 15 डिवाइड बाय 25. रेशो फाइंड आउट करण्यासाठी हा जो डिनॉमिनेटर असतो याला आपल्याला 100 मध्ये कन्वर्ट करायचं असतं. सो तो तुम्ही मल्टिप्लिकेशनने करू शकतात किंवा डिवाइडने करू शकतात. इम्पॉर्टंट काय आहे की जर डिनॉमिनेटर 100 असेल तर तुम्ही त्याला पर्सेंटेज म्हणू शकतात. तो आता 15 डिवाइड बाय 25 दिलंय. 25 ला 100 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला फक्त मल्टिप्लाइड बाय 4 करावं लागतं आणि तुम्ही जर खाली मल्टिप्लाय बाय 4 करताय तर वर सुद्धा करावं लागेल. 15 मल्टिप्लाइड बाय 4 होतं 60, 25 मल्टिप्लाइड बाय 4 होणार आहे 100 आणि यालाच लिहितात 60%. हे आपल्याला या क्वेश्चन मध्ये विचारलं होतं. आपण पर्सेंटेज का लिहिला आहे, कारण याचं डिनॉमिनेटर आहे 100 म्हणून. याच्यातलाच नेक्स्ट क्वेश्चन बघू, ज्याच्यामध्ये रेशो आहे 7/10. इथे तर सिंपल आहे, 10 ला 100 करण्यासाठी मल्टिप्लाय बाय 10 करावं लागतं. तो सेम मल्टिप्लिकेशन आपण न्यूमरेटरला पण लिहू. 7 मल्टिप्लाइड बाय 10 होणार 70, 10 मल्टिप्लाइड बाय 10 होणार आहे 100 आणि यालाच लिहिणार 70%. दॅट्स इट. हा आता सोपा प्रॉब्लेम होता. याच्यातलाच आपण थर्ड बघू, ज्याच्यामध्ये दिला आहे 7/16. आता 16 ला मल्टिप्लाय केल्यावर 100 येत नाही, तर आपण काय करू, 16 ला डिवाइड बाय 4 करू. आता याला आपण 4 ला डिवाइड का करतो हे तुम्हाला नंतर कळेल. सो जर आपण खाली डिवाइड बाय 4 केलं तर वर सुद्धा करावं लागेल आणि 7 डिवाइड बाय 4 येतं 1.75. 16 डिवाइड बाय 4 येतं 4. आपण डिवाइड बाय 4 का केलं, कारण आपण 16 ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तरी 100 येत नव्हता. सो आपण 4 मध्ये आणलं त्याला
आणि आता माहिती आहे की 4 मल्टिप्लाइड बाय 2500 असतं. सो दोघीकडे आपण मल्टिप्लाय बाय 25 केलं. सो इथे आन्सर आलं 43.75 आणि डिनॉमिनेटरला आलं 100. यालाच आपण कसं लिहिणार मग? 43.75%. दॅट्स इट. सो अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 4.1चा क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह केलेला आहे. आता आपण जाऊयात क्वेश्चन नंबर 6 कडे. हा या व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन असणार आहे. तर आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय दिलंय ते बघूयात. द रेशो ऑफ एजेस ऑफ अबा अँड हर मदर इज 2:5. ॲट द टाइम ऑफ अबाज बर्थ हर मदर्स एज वॉज 27 इयर. फाइंड द प्रेझेंट एजेस ऑफ अभा अँड हर मदर. सो आधी क्वेश्चन मध्ये दिलेला आहे की अभा आणि तिची मम्मी या दोघांचा एजचा रेशो आहे 2:5. सो हे आपण आधी लिहून घेऊ. आपल्याला सांगितलं आहे अजून त्याच्या पुढं की ॲट द एज ऑफ अबाज बर्थ हर मदर्स एज वॉज 27 इयर. फाइंड आउट काय करायचं आहे? अभाचं एज आणि तिच्या मम्मीचं एज हे फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. आता बघा, जेव्हा पण रेशो दिलेला असतो तेव्हा आपण दोघं गोष्टी अभा आणि तिचे आईचे डिफरंट एज शोधू शकतो. कसं? तर अभाचं एज इथं आहे 2, तर आपण इथं काय लिहिणार? 2x. हे रेशोमध्ये याला बाहेर काढण्यासाठी मल्टिप्लाय करावं लागतं. तिच्या मम्मीचं एज आहे 5, तर इथं येणार 5. तर आपल्याला हे 2 एज तर मिळाले की एज ऑफ अभा 2x आहे आणि एज ऑफ हर मदर आहे 5x. ऍक्च्युली आपल्याला x ची व्हॅल्यू काढावी लागेल. सो ही व्हॅल्यू काढण्यासाठी क्वेश्चन मध्ये दिलेला आहे की ॲट द टाइम ऑफ अबाज बर्थ हर मदर एज वॉज 27 इयर ओल्ड. सो अभाच्या जन्माच्या वेळेस तिच्या आईचं वय होतं 27 इयर. तर आपल्याला माहिती आहे की तिची आई आत्ता आहे 5x आणि अभाचं वय 2x. जर आपण 5x मधून 2x मायनस केलं तर येणार 27. बरोबर ना? कारण अभाच्या जन्माच्या वेळेस अभा तर 0 होती, म्हणजे अभाला वय थोडी होतं. म्हणून आपण काय केलं की तिच्या आईच्या वयामधून अभाचं वय मायनस केलं तर ते आलं 27. आता 5x मायनस 2x किती होतं? 3x. x ची व्हॅल्यू काढायची म्हणून 3 ला इकडून दुसऱ्या साईडला शिफ्ट केलं तर तो होणार डिवाइड मध्ये आणि 27 मायनस 3 होतं 9. तो इथं x इक्वल टू आलाय 9. तो जर आपल्याला x ची व्हॅल्यू माहितीये तर ही व्हॅल्यू आपण या 2 ठिकाणी पुट करणार तर आपल्याला एज ऑफ अभा आणि एज ऑफ हर मदर मिळेल. तो सेम आपण तेच केलं की अभा आणि तिच्या मम्मीचं वय शोधण्यासाठी आपण एज ऑफ अभा इक्वल टू 2x घेतलं, ज्याच्यात x ची व्हॅल्यू टाकली आहे 9. तो 2 मल्टिप्लाइड बाय 9 होणार आहे 18. आणि सेकंड मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एज ऑफ हर मदर, जे होतं 5x. x ची व्हॅल्यू काय आहे? 9 आणि 5 मल्टिप्लाइड बाय 9 होणार आहे 45. तो आपण लिहू शकतो की एज ऑफ अभा इज 18 इयर अँड हर मदर एज किती आहे? अँड हर मदर एज इज 45 इयर्स. दॅट्स इट. सो अशा सिंपल पद्धतीने आपण हे जे प्रॅक्टिस सेट 4.1चे होते हे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा.